गेला। अशा आपल्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून साहेबांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो अशी साईचरणी प्रार्थना करून शुभेच्छा देतो। तसेच या आयोजनासाठी आमचे पाटील मित्र आणि डाकी यांनाही शुभेच्छा देतो। अगदी आगळी वेगळी संकल्पना, भरभरून बक्षिसे, म्हणजे या खेळाला आल्यानंतर या खेळाडूंना घरचे बोलणार नाहीत का तिथे खेळायला जाऊन काय मिळवलं, कारण बक्षिसांचा साहेब इतका मोठा वर्षाव या ठिकाणी केलेला आहे की खरोखर खेळाडूंचंही ऊर मानाने भरून येईल। एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद रमेश तरे साहब, आपकी टीम ने भी बढ़िया परफॉर्म किया है, आपको भी हार्दिक शुभकामनाएं। क्योंकि मुकदम साहेबांचा आवाज आपण ऐकत होतो। सिद्दीक भावे सर थोडंसं करेक्शन होतं आणि फार सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं। बिकॉज म्हणून तर आम्ही म्हणतो की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसात आणि यवन जोडीबद्दल जर मुकदम साहेब काही म्हणायचं झालं तर मी फक्त एवढंच म्हणेल, आंधी रोके तो दोनों तूफा, तूफा रोके तो दोनों आग का दरिया। चला जाऊया मॅच खेळे, पुन्हा एकदा एन्जॉय करूया हा चालू सामना। यस, मुकदम के भाषण में काफ़ी था दम। इस बीच गेंद थोड़ी सी उठकर आई थी और नीलेश पाटिल साहब के बहुत ही करीबी दोस्त आफिफ फटकेरे और उमर काजी साहब भी हमारे बीच में हैं, उनका भी इस्तेकबाल है। खेल शुरू होता हुआ अक्षय सोनी गेंदबाजी कर रहे, जीतू पैकर्स नवगर की तरफ से राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। इस मरतबा जड़ में गेंद थी, हल्के से ड्राइव किया मिड ऑफ पे, स्ट्रोक के साथ ही निकल पड़े 1 रन। बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त टाइगर 11 14-12, 5 पे राम चौधरी बल्लेबाजी कर रहे हैं और समीर वाकड़े ने 1 रन बनाया। गेंदबाजी कर रहे हैं अक्षय सोनी। अक्षय सोनी, जीतू पैकर्स नवगर के, लंबा कट टी शेकर की तरह ड्राइव किया, फुल पे लेकर डायरेक्ट हिट की ज़रूरत थी, लेकिन मिड ऑन के फील्डर ने बचपन में कंचे कम खेले थे, गोटियां। ये देखिए तीनों स्टंप खुले थे, निशाना ठिकाने पे नहीं लगा। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर 7 रन। आप देख रहे हैं क्रिकेट का अद्भुत शो, केंद्रीय राज्य मंत्री चषक। फिर जड़ में गेंद थी, फिर हल्के से ड्राइव किया, बैकअप हो रहा है, दोनों खिलाड़ी एक ही तरफ, आप जाकर आउट हो गए बैट्समैन। वन शॉट, नो बॉल है, क्या बात है जय पवार, नो बॉल वहां पर। और 2 रन स्कोर में आते हुए बैट्समैन रन आउट भी हुए। 9 रन आउट होके गए बैट्समैन समीर वाकड़े। देखिए बहुत अच्छा यहाँ पर ओपिनियन दिया था अभी मुकदम साहब ने। मैं तो अक्सर कहता हूँ और एवन जोड़ी की तरफ से ये कह रहा हूँ कि खार कहते हैं उर्दू में कांटे को, खार बनकर न किसी शख्स की राहों में रहो, खुशनुमा फूल बनो, सबकी निगाहों में रहो। और इसीलिए तो एवन जोड़ी सबकी निगाहों में आई है। एक दर्शक ने बहुत अच्छा मैसेज भेजा कि भावे सर ये एवन जोड़ी अभी महाराष्ट्र की एवन जोड़ी हुई है। धन्यवाद है उस दर्शक का भी। खेल की शुरुआत होती हुई अक्षय सोनी, जीतू पैकर नवगर रनर्स अप रही थी के ट्रॉफी कारेवली में, जहां साइंस कारबाओ ने उस कप को जीता था। राइट आर्म ओवर द विकेट, फिर जड़ में गेंद, लगातार बैट्समैन को रूम नहीं दे रहे, लेकिन अच्छी बल्लेबाजी भी हो रही है, सीधे ब्लेड से खेला जा रहा है। कहते हैं कि घी जब सीधी उंगली से निकल रहा हो तो टेढ़ा भी नहीं करना चाहिए। 1 ओवर की समाप्ति, मिला जुला ओवर, 10 रन और 1 विकेट। अभी वाकड़े अब तक कोई गेंद का सामना नहीं किया है, लेकिन राम चौधरी 7 पे बल्लेबाजी कर रहे हैं। जो भी आपके मैसेजेस हैं वो हमारी ऑफिशियल
अनाउंसर और कमेंटेटर संदीप मोरे तक ही पहुंचना चाहिए। एवन जोड़ी जो अनाउंसमेंट करने कहेंगी वही अनाउंसमेंट होंगे। हम आपके प्यार को सर आंखों पे रखते हैं, लेकिन क्षमा चाहते हैं। जो भी आपके प्राइज अनाउंसमेंट है वो भी वहीं पे पहुंचाइए। इसके बाद किसका मुकाबला है, कौन कौन दो दो हाथ लेने जा रहा है? खेल की शुरुआत होती भी जीतू पैकर्स नौगढ़ की तरफ से। अब देखना है कि गेंदबाजी में कौन आ रहा है। ये आप देख सकते हैं नीलेश पाटिल साहब को, आफिफ फटकिरे, उमर काजी और धनंजय उर्फ दिलशान तिलक रत्ने। राज तरे, महेश चोगले और कमलाकर ठानगे, इन तीनों का हार्दिक स्वागत है। हमारे कुमार के करीबी साथी कट किया है, गेंद बैकवर्ड पॉइंट पे 4 रन। निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची। क्रिकेट का क्लासिकल स्ट्रोक, जाजिबुल नजर शॉट, पॉइंट के ऊपर से लॉफ्टेड स्क्वायर कट, ग्रेग चेपल का अंदाज, गुंडप्पा विश्वनाथ का अंदाज, गेंद 4 रनों के लिए। आज राज तरे का जन्मदिन है और हमारे कुमार पाटिल और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से और एवन जोड़ी की तरफ से जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। कट किया था पॉइंट के ऊपर से 4 रन। दिलकश स्ट्रोक राम चौधरी का। राज जैन निकल के मारा है, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑफ 4 रन। जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला, ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला। वाकई में सुमित पाटिल चमक गए जब उनको कुछ दिन पहले भिवंडी निजामपूर महानगर पालिका में राज तरे यांचा वाढदिवस आहे, त्यांनाच ऑन स्क्रीन तुम्ही सध्या पाहता। विश्व माने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे राज दादा, आणि आई जगदंबेच्या आशीर्वादानं उद्योग क्षेत्रामध्ये आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला फार मोठी प्रगती मिळू दे, आणि यवन जोडीकडनं देखील तुम्हाला त्याच भरघोस शुभेच्छा आम्ही देतो। आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आणि GTC टेक्निशियल टीमच्या वतीनं आणि भिवंडीच्या तमाम लाडक्या प्रेक्षक राजाच्या वतीनं विशू व्हेरी मॅनी रिटर्न्स ऑफ द हॅपी बर्थडे। स्कोर इस 2 चौकों से तेजी से आगे बढ़ता हुआ 14 पारा 18 टाइगर 11 के ये बल्लेबाज टाइगर इस वक्त झपट रहे। इस मरतबा बहुत ही खूबसूरत कलाइयों का उपयोग, गेंद में केंट एरिया में लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। त्याला बघाया जमती लोक सारी अशी थकत होते, एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना, कित्येक होतील बडे कदमचा साहेब कपिल पाटील। क्या शॉट है, सिर्फ कलाइयों का उपयोग, मिनिमम एफर्ट मैक्सिमम रिजल्ट, नजाकत ज्यादा ताकत कम। क्लिप कर दिया गेंद को बैकवर्ड ऑफ द स्क्वायर 4 रन। 3 गेंदों में 3 चौके ठोक डाले हैं राम चौधरी ने, और राज जैन का छिन गया है चैन। राज्याने ना फार मोठं नाव आहे सर, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ना त्या विभागाचं नाव अगदी 7 समुद्रा पार राज्यांना Yes. पोहोचवलंय। रफ्तार का सौदागर और जिसकी गेंदबाजी बरसाती ये कर, वो नाम है राजन। बिल्कुल, लेकिन राज जैन का केंद्रीय मंत्री चषक में छीनते हुए चैन। इनसाइड आउट खेलने की कोशिश, बढ़िया वापसी, डॉट गेंद। ये देखिए किस तरह से बीट हुए थे, थोड़ा ज़्यादा अपने आप को रूम दे बैठे थे। गेंद की लाइन के ऊपर खेले राम चौधरी। राज जैन लोधा एंड से मुड़ते हुए लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स आ रहे,
आगे रखा था, बहुत ही खूबसूरत ड्राइव, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, दूर से खिलाड़ी उस पे आए हैं, इस बीच 2 रन बनाए। इससे अच्छी बल्लेबाजी क्या हो सकती है? दिस इज द क्लास बैटिंग फ्रॉम बॅट्समॅन राम चौधरी. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर लगेचच आपण वळणार आहोत व्यासपीठाकडे काही सन्मान करण्यासाठी. राजन आणि त्याच्यासमोर फलंदाजीसाठी आहे रामा. पॉवर प्लेच्या षटकातील हा अंतिम बॉल आहे. राजन येतो लेफ्ट आर्म. इस मरतबा चिप कर दिया है इनफील्ड के ऊपर से, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. तर आपण वळूया मंचावरती आणि आदरणीय ग्लोबल मोबाईलचे शॉप आणि खरं तर भिवंडीमध्ये फार प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवरती त्यांचं ऑफिशियल ग्लोबल मोबाईल पेज देखील आहे. तुम्हाला जर स्वस्त किमतीत मोबाईल कॅरी करायचे असतील तर तुम्ही आवर्जून या शॉपला विजिट देऊ शकता. बिकॉज भिवंडी में बस ग्लोबल मोबाइल है नाम नहीं, ये ब्रांड है और इस ब्रांड के जो ओनर है अफीर पटकीर है, उनका हम इस्तेकबाल करने जा रहे हैं. तर अफीक पटकीर यांचा सन्मान आपण करूयात. एवन जोडीचे म्हणजे शिलेदार निलेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते. का निलेशदादांचा झेड फोल्ड असेल किंवा आयफोन 13 असेल ते सगळे ग्लोबल मोबाईल्समधनं झालेत. तर आपण हा सन्मान करूया आणि अगदी दोस्तीच्या दुनियेतील ही देखील एक फार मोठी मिसाईल आहे. तर आपण सन्मानित करतोय त्या ठिकाणी अफीक पटकीरे या व्यक्तिमत्वाला. अफीक पटकीरे की हम इज्जत अफजाई करने जा रहे हैं. उन्हें केंद्रीय राज्य मंत्री चषक में सम्मानित किया जा रहा है. पजीर आई, ये देखिए फूलों का बहुत बड़ा गुलदस्ता, उनके पहले ये पुरखलूस शॉल उनको उड़ाई जा रही है और ये देखिए फूल खिले गुलशन गुलशन, फूलों का एक गुलदस्ता. आणि अफीक पटकीरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ग्लोबल मोबाईलचे कसं शॉप आहे की जिथे दिवसाला कमीत कमी 50 ते 60 आयफोन सेल होत असतात. ये यादगार ट्रॉफी आपको याद दिला देंगी कि आप A1 जोड़ी के शो में आए थे. यानंतर आपण सन्मानित करूया अमर काझी. ते देखील त्यांच्या सोबतीने या ठिकाणी आले. त्यांचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जाईल निलेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते. उमर काजी बहुत ही मशहूर सोशल वर्कर हैं. आइए उनकी हम इज्जत अफजाई करने जा रहे. प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि सिद्दीक भावे तुमची मेमरी कदाचित फार मोठी आहे. आयफोनला जसं आयक्लूडमधनं ॲड करावं स्टोरेज, अगदी तसंच काही आहे तुमचं. तर जाऊया मॅचमध्ये. या आवाज ऐकूया पुन्हा एकदा सिद्दीकी भावे यांचा. यस, देखिए अंपायर नहीं थे. तीसरे अंपायर को क्या DRS पूछा है. यस, ये देखिए नया आविष्कार GTC का DRS के लिए कॉल किया ऑनफील्ड अंपायर ने. उमर काजी भी हमारे बीच में. अक्सर कहाँ जाता है, मैं तो उमर काजी आपके लिए इतना ही कहूँगा, ये यहाँ पर सब कुछ ठीक है, यहाँ पर सब कुछ ठीक है. मैं तो इतना ही कहूँगा कि जब A1 जोड़ी राजी तो क्यों ना आए उमर काजी. वेलकम. ये नया आविष्कार GTC ने लाया है. टेनिस क्रिकेट में पहली मर्तबा TDPL में यूज़ किया. अब केंद्रीय मंत्री चषक में ग्लोबल टेनिस क्रिकेट. इट्स ओके, यहाँ सब कुछ ठीक है. बिल्कुल इंटरनेशनल क्लास का टेलीकास्ट आप देख रहे हैं. तर आपल्याकडे वेळ आहे, तर प्रत्येक एक सेकंड आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर आपण आदरणीय कमलाकर ठाणगे पिंपळास यांचा सन्मान करतोय. कमलाकर ठाणगे यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. ते या आपण आणि त्यांचा सन्मान आम्ही करतोय कुमारदादांच्या शुभ हस्ते. ऑनफील्ड अंपायर ने नट आउट दिया था. अंपायर डिसीजन जय पवार. तर सन्मान होताना तुम्ही पाहता. यानंतर महेश चौगुले जे वडू नवगरचेत, आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. तर यायचे महेश चौगुले आपल्याला देखील सन्मानित आम्ही करतोय कुमारदादांच्या शुभ हस्ते. आणि यानंतर आपण आज ज्यांचा वाढदिवस आहे राज तरे, त्यांना देखील सन्मानित करतोय आणि राज तरे यांचा सन्मान देखील त्या ठिकाणी केला जाईल. तो म्हणजेच निलेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते. आज यांचा वाढदिवस आहे. सध्या आपण महेश चौगुले यांना सन्मानित करूया आधी. आणि
निलेश दादाला रिक्वेस्ट आहे की आपल्या शुभ हस्ते महेश चौगुले जे वडू नवघरवरून आलेत त्यांचा आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी कंप्लीट करूया. तर ऑन स्क्रीन आता तुम्हाला DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम लाईक बिफोर विकेटसाठी एवन जोडी आणि त्यांची स्पर्धा म्हटलं तर आपल्याला नक्कीच एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते जिथे तुम्हाला DRS पाहायला मिळते. रणजित म्हात्रे यांचं शुभागमन झालंय ज्यांच्या और माध्यमातून तब्बल 4 बाईक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर बैट्समैन करण्यात आले. आउट है. म्हणजे जो DRS होता तो देखील आता तुम्ही गमावलाय आणि गमावला नहीं, सक्सेस हुआ है. सॉरी बॉलिंग साईड होता म्हणजे विकेट मिळाली अक्षय सोनीला. तर रणजित म्हात्रे यांचा पण वेलकम करूयात आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 4 मोठा बाईक या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेत. तर म्हणजे या व्यक्तिमत्वाचं स्वागत अगदी धूमधडाक्यातच व्हायला हवं की ज्यांना फार मोठं योगदान या क्रिकेट स्पर्धेसाठी दिलंय. या वेलकम आहे आपलं. देखिए गेंदबाज को कितना कॉन्फिडेंस था कि टो क्रेशर और बैट्समैन आउट है. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 2 विकेट. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए करण तरे. ऐसा लग रहा है कि सरनेम का भरमार है. चौधरी आए चले अभी तक खेल रहे हैं. तर राज तरे यांनी यायचे त्यांचा सन्मान भावेश थोडासा वेळ घेतो फक्त तुमचा कारण त्यांचा वाढदिवस आहे तो त्यांना साजरा करण्यासाठी नक्कीच वेळ देखील हवा आहे. तर आपण बड्डे बॉयचा सन्मान त्या ठिकाणी करतो. निलेश दादांच्या शुभ हस्ते फार चांगलं क्रिकेट खेळती आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम टायगर 11 चौदरपाडा आणि अगदी टायगर सारखं क्रिकेट या मॅचमध्ये ते खेळती आहे. आणि चौदरपाडा एक गोष्ट सिद्दीक भावेश जरूर सांगती है जंगल में कभी चुनाव नहीं होते शेर अपनी ताकत से राजा जसं खेळला जाता. अगदी त्या नावाप्रमाणे ते क्रिकेट सध्या चौदरपाड्याचं सुरू आहे. हरेश नाईक यांचं आगमन झालं. मेघनाथ पाटील जे भाऊ आहेत निलेशदा पाटील यांचे त्यांचं देखील आगमन झालं. नाउ बॅक टू क्रिकेट. ओवर टू यू कॉम्बॉक्स. बहुत खूबसूरत ड्राइव आप देख सकते हैं मिड ऑफ की बगल से 4 रन. राइट आर्म ओवर द विकेट. ओ इस मरतबा स्लो बाउंसर कान के पास से बैट्समैन के जाता हुआ दिसला गबाई दिसला गाना सुनाता हुआ स्लो बाउंसर. अक्षय सोनी राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. ओवर नंबर 3 चल रहा है. इस मरतबा तान दिया आसमान में खड़ी रहेगी गेंद नीचे खिलाड़ी. ओ वो जरूर गिर पड़े लेकिन कैच को गिरा दिया. नो बॉल. आणि या ठिकाणी दानशूर राजे सुरईचे कमलाकर वझे आपल्यातून आता रजा घेतात. त्यांना देखील नक्कीच आपण पुन्हा नक्कीच या स्पर्धेमध्ये जॉईन होताना पाहू. एवन जोडीकडनं आपलं खूप खूप आभार. कुल मिलाकर 3 रन स्कोर में आते हुए टाइगर 11 चौदरपाड़ा का स्कोर 32 रन 2 विकेट. ओवर नंबर 3 चल रहा है और अक्षय सोनी फ्रिट. ओ बढ़िया गेंद वाइड यॉर्कर स्टंप्स के करीब से चली गई विकेट कीपर के पास. आज नीलेश पाटिल साहब शुकेट डाकी की जो दोस्ती है वो आप अपने मंच पे देख रहे हो. राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा टर्न किया पैरों के सामने बल्ले की जड़ से 1 रन बना. जब तक ये शॉट स्क्वायर लिग पे गेंद को जाके उठाते स्वयं गेंदबाज. अक्षय सोनी इस ओवर में 2 मरतबा 1 मरतबा ओवर स्टैपिंग कर चुके हैं. इस मरतबा फिर गति परिवर्तन. 3 ओवर की समाप्ति पे रन बने. तर सिद्दीकजी भावे सर नक्कीच आता आपला
मधून नक्कीच जॉईन होतील या ठिकाणी आमच्या मंचावरती. तर भावेश सर पण यायचं इकडे आणि कॉम्बॉक्समध्ये आपण ऐकूयात अजय घरत आणि सुभाष धुमाळ यांना. आणि प्रसादजी परब आपण व्यासपीठासोबत जॉईन व्हायचं. 37 रन, 3 ओवर की समाप्ति, विकेटें गिरी है 2. 37 for the loss of 2 wickets. That marks end of the third over. अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. आया तूने? ठीक है, मैं करता हूँ, कमेंट्री करता हूँ, बेफिक्र रहे. खेल की शुरुआत होती हुई केंद्रीय राज्य मंत्री चषक की अद्भुत दुनिया में आप सभी का हार्दिक स्वागत है. लेजेंड्स एवन जोड़ी नीलेश पाटिल, शुकेश डाकी और सिद्धि विनायक अंजूर स्पोर्ट्स क्लब. साउंड क्या आप तक पहुंच रहा है, और ये साउंड भी किसने हमें दिया है? मौली साउंड, पाटिल ब्रदर्स, मौली साउंड. 37 रन, 2 विकेट. गेंदबाजी में देखिए 15 मिनट आपके हो चुके हैं. फर्स्ट ऑफिशियल वार्निंग दी जा रही है अंपायर की तरफ से जीतू पैकर्स को. 30 मिनट से अगर समय ज़्यादा लग गया तो आपकी टीम को पेनलाइज किया जाएगा. आदित्य शेट्टी आए हैं गेंदबाजी के लिए. आदित्य शेट्टी इस मरतबा ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑन पे. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 38 पे पहुंचा है टाइगर 11 का. टाइगर 11 14 पारा. आदित्य शेट्टे, बहुत बढ़िया गेंद, बढ़िया ड्राइव भी किया है. थोड़ा सा फंबल किया डीप में. 2 रन बनाए बैट्समैन ने. इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 40 रन, 2 विकेट. अच्छी बल्लेबाजी हो रही है. मुकाबला चलता हुआ जीतू पैकर्स नवगर बनाम टाइगर 11 14 पाड़ा. उछाल दिया पीछे खिलाड़ी, लेकिन बढ़िया कोशिश वहां पर अपने आप को झोंक दिया था खिलाड़ी ने. इस बीच बैट्समैन ने 2 रन ले डाले. स्कोर आगे सरकता हुआ 42 रन, 2 विकेटों के नुकसान पर. टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई आदित्य टाइगर 11 14 पाड़ा. शेट्टी की गेंद आगे बढ़ के ड्राइव किया लॉन्ग ऑफ पे. 1 रन. 1 रन से राम चौधरी बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. कुल मिलाकर 30 पे खेल रहे हैं. 15 गेंदों का सामना किया और कुल स्कोर है 43. ओ स्विच हिट की कोशिश, देखना है. 1 रन बना है और 1 से ज्यादा कुछ भी नहीं. लेग बाय का इशारा अंपायर अजीम अब्दुल्ले का. अंपायर अजीम अब्दुल्ले और अंपायर जय पवार. और जय पवार फाइनली इस पूरे स्पर्धा को अंपायरिंग से लाजवाब बना रहे. आदित्य शेट्टी लेफ्ट आर्म, इस मरतबा विकेट एरिया में खेला है. दूर से खिलाड़ी पहुंचे हैं. बढ़िया कैच, पीछे भागते हुए एक और विकेट. हो सुकेश डाकी, नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक 2019. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. और दोस्तों इंतजार कीजिए, बेस्ट ऑफ रायगढ़ वर्सेस बेस्ट ऑफ ठाना. आपको बता दिया जाएगा वो मैच कब है और कितने बजे.
क्या उसका टाइम 3 मार्च 8 बजे ठाना के सितारे, बेस्ट ऑफ ठाना और बेस्ट ऑफ रायगढ़। पिछला जो मैच हुआ था उसको ठाना ने जीता था। 4 ओवर की समाप्ति, 44 रन, 3 विकेट। टाइगर 11 14 पारा। जीतू आए हैं गेंदबाजी के लिए। जीतू कडाओ, पहली गेंद दूर से खेला है, बेहतरीन शॉट, एक्स्ट्रा कवर में 4 रन। सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची, सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषक। देखिए, अंजूर गांव की शान इसलिए बढ़ाई है कि केंद्रीय राज्य मंत्री चषक भारत और दुनिया के हर गांव में पहुंच चुका है। स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 48 रन, 3 विकेट। जीतू कडाओ, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बढ़िया गेंद, सवाल पूछा, हाउ इज दैट? अंपायर सहमत नहीं, लेग बाय। बहुत बढ़िया निर्णय। अंपायर जय पवार का इंपैक्ट ऑफ स्टंप को मिस कर रहा था। जीतू, अच्छी गेंद, वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास। मैच नंबर 6 आप देख रहे हैं। इसके बाद 3 मुकाबले और होने बाकी हैं, हो सकता है 4 भी हो जाएं। फिर से अच्छी गेंद, इन द एयर बीट किया, बहुत अच्छा फॉलो कर रहे हैं बल्ले को, बल्लेबाज को। और शुभात धुमाल लग रहा है कि सांदाना सांदाना झाली रात नहीं, सांदाना सांदाना गेली रात। राइट आर्म ओवर द स्टंप्स, बीमार है या नहीं? यस, 4 रन। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतरून गेला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। कपिल पाटील अच्छे धनवान बन गए गेंदबाज। फ्री हिट आता हुआ और कुल स्कोर 5 रन से आगे बढ़ता हुआ 54 पे पहुंचा है, 54। लगता है कि गेंद बैट्समैन को नहीं, शुभा धुमाल विकेट कीपर को खिलाई थी। फ्री हिट है। 2007 में पहला फ्री हिट वीरेंद्र सहवाग ने खेला था। वाइट फ्री हिट कंटिन्यू रहेगा, बचना चाह रहे हैं वहां पे जीतू। 55 पे पहुंचा है स्कोर, 55 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। इस मरतबा खेल दिया है, फिर से नो बॉल घोषित किया अंपायर ने, लेग अंपायर ने। बीमार, अब एक गेंदबाज तो गेंदबाजी नहीं कर पाएगा। देखना है कि वहां पर क्या चर्चा हो रही है। वाह, नैले पे दैला, एक कर चुके थे, इस मैच में गेंदबाजी नहीं कर पाएगा।
स्वरगंगा मंडप डेकोरेटर्सचे एखादे प्रतिनिधी आपण स्क्रीनकडे LED स्क्रीन जी मोठी आहे आपल्या मैदानामध्ये तिकडे वर जो फोकस आहे तो बघायचा आहे, तिकडे चेक करायचा आहे, तो बंद पडलाय. यस जीतू कड़ो की जगह पे कौन आए गेंदबाजी को? उदय पाटिल. इसे कहते हैं करे लल्लू और भरे कल्लू. फ्री हिट है और उसकी गेंद करने के लिए उदय पाटिल आए. मानो पगार लेके कोई और चला गया, इनको काम पे लगा दिया. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए बढ़िया गेंद, लेग कटर हाथों के पीछे से किया, बीट किया बैट्समैन को. बहुत खूबसूरत गेंद, बैकआर्म डिलीवरी. उदय पाटिल राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा खींच के मारा है, चाबुक, 6 रन. सुकेसाठी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. सुकेसाठी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार अखिल पाटील चषकाची. 5 ओवर की समाप्ति पे 63 रन बने हैं, 3 विकेट. ये स्कोर अब ज़्यादा होते जा रहा है और जीतू पैकर्स को अगर मैच को जीतना है, क्योंकि टाइगर 11 है, तो शेर के कुफा में घुसना होगा. देखना है कि डेथ ओवर में कितने रन बनाते हैं. सौदर पाड़ा ये आप देख सकते हैं. द बिग शो स्कॉड बेस्ट ऑफ रायगढ़, किरण पवार रायगढ़ का टाइगर, उस्मान पटेल, योगेश पेनकर, आकाश तारेकर वंडर बॉय, पंकज जादव, रजत मुंडे, करण मडवी, बंटी, साथ में प्रसन्ना पाटिल, मिनी शर्मा, अक्षय पवार और हार्दिक पांड्या ऑफ रायगढ़, विश्वजीत ठाकुर, मनीष तात्रे, मयूर वाघमारे, अंगद पाटिल, कमाल के गेंदबाज हैं. करण, साथ ही साथ ध्रुवित मात्रे और विशाल जीतेकर. इस मरतबा बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से चली गई. 3 तारीख को रात 8 बजे देखना ना भूलिए, बेस्ट ऑफ रायगढ़ वर्सेस बेस्ट ऑफ ठाना. और सम्मानीय आमदार साहिबा हमारे बीच में आई थी, बहुत अच्छा उन्होंने कहा शुड बी बेस्ट विन. गेंदबाजी कर रहे हैं आदित्य शेट्टी. इस मरतबा ऊपर लगी, विकेट कीपर के हाथ में एक और विकेट. विकेट नंबर 4 गिरता हुआ यहाँ पर. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उतळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब स्कोर इस वक्त 63 रन है और 4 विकेटें गिरी है. 63 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज आदित्य शेट्टी. स्विंग एंड मिस, अपील और आउट. मीडपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजूर गावात रंगला डाव, क्रिकेटचा धुवा मीडपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात. देखिए जितना सुनील शेट्टी नहीं चमके, आदित्य शेट्टी उतना चमक रहे हैं इस मैच में. हैट्रिक पे आ गए. पहला ओवर भी अच्छा किया था जहां पर उन्होंने 1 विकेट लिया था. यानंतर
वेद 11 धानीव आणि डी एस टेंबवली या दोन संघादरम्यान लढत असणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आणि दोन्ही संघांचे जे पॅकर आहेत, पुरस्कर्ते आहेत, त्यांनी त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, निकल के मारने की कोशिश, और क्या हैट्रिक पूरा हुआ. अंपायर बताइए, बैट्समैन आउट हो चुका है. यस, हैट्रिक. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, हजर कपिल पाटीलच्या शतके. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, हजर कपिल पाटीलच्या शतके. आदित्य शेट्टी ने बल्लेबाजों की सिट्टी गुम कर दी. 3 पे 3 विकेट ले चुके हैं और 63 पे मानो गाड़ी अटक गई है. और अगर हम पिछले ओवर का आकलन करते हैं तो फिर आदित्य शेट्टी, देखिए टाइगर शिकार करता है लेकिन इनके हाथ को विकेटों का खून लगा है. टाइगर 11 के टाइगर का शिकार कर रहे. उछाल दिया लेकिन पीछे फील्डर है लॉन्ग ऑफ पे. 1 रन से आप जाकर 64 हुए हैं. अगला टॉस होने जा रहा है जैसा कि अजय गरत ने अनाउंसमेंट किया है. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ. डीप मिड विकेट पे खिलाड़ी हैं, दूसरे की दौड़ लगा चुके हैं और बैट्समैन आउट. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंकुर गावाची. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंकुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा. या ठिकाणी शुभागमन होत आहे आलिमगरचे समाजसेवक आदरणीय दीपक पाटील साहेबांचं. आपलं राज्यमंत्री चषक 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत. बढ़िया निर्णय अंपायर अजीम हमदुल्ले का. तो कुल मिलाकर रन बने 65-66 की चुनौती रखी है शेर की गुफा में जाने के लिए. जीतू पैकर्स नवगढ़ को, लेकिन हम चलते हैं अगले टॉस की तरफ. इट्स ओवर टू अजय घरत. वेद 11 धानीव आणि डी एस टेंबवली दोन्ही संघांचे कॅप्टन्स, त्याचबरोबर दोन्ही संघांचे पुरस्कर्ते पॅकर्स, आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. कुठलाही वेळ न दवडता दोन्ही संघांचे कॅप्टन्स आणि पॅकर्स व्यासपीठावर यायचं आहे. वेद 11 धानीव आणि डी एस टेंबवली. धानीव संघाचे कॅप्टन आपण देखील या त्वरित. टेंबवलीचे कर्णधार आलेले आहेत.
चला बॅट्समन पाठवायचे आहेत. आमचे पंचसुद्धा मंदिराच्या आतमध्ये पोहोचत आहेत. ओपनिंग बॅट्समन लगेच पाठवा. तर 66 धावांचं घ्यायचं लक्ष आहे मैदानात तुम्ही बघतात आणि त्याजवळ स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं इक्वेशन 66 नीडेड फ्रॉम द 36 डिलिव्हरी. 6 षटकं आणि 66 धावा म्हणजेच 11ची गती प्रति षटकामागे ठेवायची आहे. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड अक्षय सोनी येतो आघाडीला आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत आले तो आदित्य शेट्टी. TDPL मध्ये सुद्धा या दोघांचा अप्रतिम परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला होता सीझन 2 मध्ये. भाईंदरला बिलॉंग करणारे खेळाडू नवघर या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. जितू पॅकर नवघर. सामनापणे सुरू करत आहोत. 66 धावसंख्येची गरज आहे मैदानावर सामना इथे जिंकण्यासाठी. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अझीम अब्दुल्ले आणि त्याचबरोबर जय पवार पंचांच्या भूमिकेत. प्रत्येकजण आपापली कामगिरी इथे चोख बजावत आहे. आपण एकूण पंचांची जर भूमिका बघितली तर या स्पर्धेमध्ये अझीम अब्दुल्ले त्याचबरोबर आज आपण बघितलं अकबर मणियार यांना, मुन्ना पठाण, अभय पाटोळे, विशाल पाटील, जय पवार, प्रल्हाद पाटील आणि नौशाद खान सर्वांनी मात्र खूप चांगली भूमिका बजावली. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे. आणि पहिले षटक घेऊन चौदरपाडा संघाकडून गोलंदाज सज्ज होते तो विजय तरे. टायगर 11 चौदरपाडा या संघाचा हा पहिला गोलंदाज. पॉवर प्ले पहिलं आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज आपण पाहतोय अक्षय सोनी. चला सामना सुरू करायचा आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पण ओव्हर पिच डिलिव्हरी काय एक्झिक्यूट केलाय. भरपूर उंच आणि लांब सुद्धा गेलाय. पंचांचा इशारा षटकार. महाराष्ट्रात वाजलाय डंका, हा तर कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाजकार्याचा. सुपर्ब टायमिंग अँड सुपर्ब स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट ऑफ बॉल. पहिल्याच चेंडूवर एक जबरदस्त एक धमाकेदार सुरुवात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट होता एक्झॅक्टली ओव्हर पिच आणि काय एक्झिक्युशन. षटकाराने खातं उघडले 6 धावेने. धावसंख्या दाखल 6 धावा. पुन्हा त्या सज्ज लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकण्यासाठी विजय तरे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. इथे थोडीशी मिस्टेक विकेट किपरकडून. नॉन स्ट्रायकिंग एंड करणार तुम्ही आता आधीच शेट्टी क्रीजच्या बाहेर आला होता. कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता अक्षय सोनीकडून आणि क्विक थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. सरळ रेषे चेंडू निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. चांगला कमबॅक. ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करतायत. बघूया आपण ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करताय त्यासाठी एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सेट केला आहे. एक खेळाडू आपण बघतो डीप मिड विकेटला. भूमी एंटरप्राइजेस स्टँडच्या बरोबर खाली. सर्कलच्या आतमध्ये बघूया फ्लाइंग स्लिप आहे. गली पॉईंट कव्हर पॉईंटला खेळाडू, मिड ऑफला खेळाडू थोडासा स्ट्रेटिश उभा आहे. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता. अपील पंचांकडे यासाठीच पंचांनी अपील उचलून धरलंय आणि षटकाराचं उत्तर देत असताना तुम्ही आता फलंदाज इथे मात्र LBWच्या स्वरूपात बाद. पंचांनी मात्र निर्णय दिलाय पण ताबडतोब बॅट्समननी हा मात्र चॅलेंज केलं त्यांच्या निर्णयाला. DRSची माग केली आहे. DRS रिव्ह्यू कॉल केला आहे आणि बघायचं आता मात्र तिसऱ्या पंचांचं काम वाढलंय. तर आमच्या A1 जोडीकडून आणि आयोजन समितीकडून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो महत्त्वाचा निर्णय असा आहे की जर कुठलाही आपण एक गाव गट असे सामने खेळवतोय. आपण प्रत्येक गाववाईज जे खेळाडू आहेत त्यांनाच आपण या स्पर्धेत सहभाग दिलेला आहे आणि ते या स्पर्धेसाठी लागू आहे. जर गावाव्यतिरिक्त इतर खेळाडू कुठल्याही संघामध्ये आढळला तर ती बाब
आमच्या A1 जोडी आणि आयोजन समितीकडून कुठल्याही प्रकारे ऐकून घेतली जाणार नाही आणि ती ग्राह्य धरली जाणार नाही, मान्य केली जाणार नाही आणि त्या क्षणी त्या संघाला या स्पर्धेतून बाद करण्यात येईल. सर्व संघांसाठी ही विशेष सूचना आणि विशेष बाब आमच्या A1 जोडी आणि आमच्या आयोजन सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर याकडून. आम्ही टॉस घेतोय ह्या षटकानंतर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीप. LBW साठी तुम्ही आता बॅट्समॅनने रिव्ह्यू घेतला आहे, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं, कारण पंचांचा जो ओरिजिनल डिसिजन जो होता तो मात्र फलंदाज बाद आहे. बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडूची रिलीज पॉईंट अगोदर त्यांनी नो बॉल चेक केला, पाय एक्झॅक्टली कुठे होता गोलंदाजाचा. नंतर तुम्ही आता चेंडू पिचिंग 3 ब्ल्यू लाईन, अंपायर्स कॉल, इम्पॅक्ट आउटसाईड द ऑफ स्टंप, पिचिंग आउटसाईड द ऑफ स्टंप आणि अंपायर्स कॉल, फलंदाज बाद. पहिला विजयाचा झेंडा पडतला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा पडतला, तरुण सरपंच. टेनिस बॉल क्रिकेटला झळाळी मिळाली. सुरुवातीला आपण बघितलं tenniscricket.in माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटला एक व्यावसायिक रूप मिळालं किंवा परदेशामध्ये मागणी व्हायला लागली. पण यामध्ये मी एक प्रणाली जी अवगत केली ती GTCने, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा की आपण बघतो की इंटरनॅशनल लेवलला ज्याप्रमाणे आपण बघतो की चेंडू पिचिंग ऑफ द मिडल ऑफ स्टिक असतो, त्यानंतर एक्झॅक्टली बॅट्समन कुठे असतो, पोझिशन काय असते, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. आणि तसंच टेलिकास्ट अजय आपल्याला स्क्रीनवर GTCच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. अजून काय हवं आहे, अजून किती आपण पुढे जाणार, निश्चितच याचा अप्रतिम पर्याय आपल्याला पाहायला मिळाला किंवा अप्रतिम विलक्षण असा अद्भुत. थँक्यू प्रसाद. तर आलिमगडचे विद्यमान सरपंच राजा राऊतजी, त्याचप्रमाणे आमचे विष्णुदादा पाटील आणि दीपक शेठ पाटील, तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठाच्या मध्यभागी या. तीन षटकांचा सामना असेल. टेंबिवली विरुद्ध धानिव. या विष्णुदादा, खूप दिवसांनी तुमचा चेहरा पाहिला. सेंटरला तर विशेष नोंद आमच्या A1 जोडीने सांगितलेली आहे, ती बाब लक्षात ठेवा. टॉस होतोय, साहेब असा कॉल आणि साहेब येतोय. थँक्यू. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. टॉस जिंकलाय तो टेंबिवली संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि आमंत्रित केलंय धानिव संघाला प्रथम फलंदाजीसाठी. 3 षटकांचा सामना असेल, कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले नसेल. धानिव आणि टेंबिवली टीम के कप्तान ये बात सुन ले, किसी भी प्रकार का पावर प्ले का ओवर खेला नहीं जाएगा. और हमारे A1 जोड़ी के खास दोस्त यहाँ पर हमारे से विदाई लेते हुए टेंबिवली टीम और धानिव टीम कोई भी पावर प्ले नहीं रहेगा. ओवर टू कमेंट्री बॉक्स. किसी भी प्रकार का पावर प्ले का ओवर खेला नहीं जाएगा. अंपायर ये बात ध्यान रखें, धानी और टेंबिवली के बीच जो मैच होगा उसमें किसी भी प्रकार का पावर प्ले का ओवर नहीं होगा. आणि त्या मॅचमध्ये एक महत्त्वाची सूचना स्पेशली आमच्या ऑर्गनायझर समितीकडनं आणि सगळ्यांच्याच वतीनं
की कोणतेही अडथळे होणार नाहीत. स्पेशली प्रेक्षकांनी दोन्ही बाजूनं त्या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. ही कळकळीची रिक्वेस्ट आहे टेंबिवली आणि त्याचबरोबरीनं धानीव आणि त्यांच्या समर्थकांना. कारण जर काही अडचणी वाटल्या तर आयोजकांनी एक फार कठीण निर्णय आधीच घेऊन ठेवला आहे, मग त्याची अंमलबजावणी मैदानाच्या आत होईल. तर कृपया करून कोणतंही क्रिकेटला गालबोट लागेल ती गोष्ट करू नका. ही फार फार कळकळीनं आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. नाउ बॅक टू कॉम्बॉक्स. एक षटक समाप्त होते. एका षटकाखेर जी धावगती हवी होती ती मात्र अजय आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा अंकित झाले धावफलकावर. 66 धावा त्यांना करायच्या आहेत. त्यापैकी 11 धावा पहिल्या षटकामध्ये अंकित झाल्या आहेत आणि आता मात्र उर्वरित 5 षटकांमध्ये 55 धावांची गरज आहे. एक गडी त्यापैकी गमावला आहे अक्षय सोनीच्या स्वरूपामध्ये. आदित्य शेट्टी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. आपण बघतो त्याच्या बॅटमध्ये आपण एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण बघितलं आहे. थँक्यू सुभाष. चला जास्त वेळ घेऊ नका, सामना सुरू करा लगेच. सौदरपाडा संघ वेळ भरपूर घेत आहे. फास्ट खेळायचं बघा. पंच तुम्हाला सूचना करतायत आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, फास्ट खेळा. स्ट्राईक केला लेफ्ट हँडेड बॅट्समन, 1 डाऊन बॅट्समन आहे योगेश. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडूवरती तुम्हाला दोन्ही खेळाडू एकाच एंडला. कॉल नव्हता अजिबात. अजून एक धक्का लागतो मैदानावर. देर इज नो कॉर्डिनेशन बिटवीन द बॅट्समन आणि तिथे मात्र पाहतात धक्का लागतोय. योगेशला तंबूत परतावं लागतंय. योगेशला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि दुसरा धक्का लागला आहे तो मैदानावर नवघर या संघाला. तर एवन जोडीचे मित्र कोणगावरून म्हात्रे साहेब इथे दाखल झालेले आहेत. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर या आणि स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. तर मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीचे एवन शिलेदार सुकेजी डाकी यांना. आपण रितेश रोकडे एवन जोडीचे मित्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. चौदरपाडा संघाचा कर्णधार कृपया आमच्याशी संपर्क साधा. चौदरपाडा संघाचा कर्णधार चौदरपाडा संघ फिल्डिंग करतोय. कॅप्टन कसा आतमध्ये येऊ शकेल. आपण थांबायचं तेच. आपण सामना पण सुरू करूया. तर पहिल्या चेंडूवर फलंदाज धावची सुरुवात बाद झालेला आहे. नेक्स्ट बॉल. शॉट ऑफ लेंथ अप्रतिम फटका. स्टँड अँड डिस्पॅच. व्हॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर षटकार. जीवाचा जीवलग दिलाचा राजा हो. जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील मॅग्निफिसंट स्टॉक फ्रॉम आदित्य शेट्टी. एक षटकार एक चौकार. संघाची धावसंख्या आता मात्र वेग पकडते. 17 लॉस ऑफ 2. एक फलंदाज आपण बघितला मागच्या चेंडूवर जो बाद झाला. कुठल्या प्रकारचं कॉर्डिनेशन नव्हतं आणि योगेशला तंबूत परतावं लागलं. योगेशने स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आदित्य शेट्टीसाठी. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 सतीश चव्हाण. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. जास्त बाउन्स होतोय चेंडू. गुडलेतवरून जास्त चेंडू राईज होतोय. वाईट डिलिव्हरी पंचांची आणि 1 फॉर द ओव्हर हा सुद्धा कॉल दिला आहे गोलंदाज या षटकामध्ये आदित्यला. आदित्य वाकडे. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धाव फलकावर. चेजिंग टोटल ऑफ 66 फ्रॉम द 6 ओव्हर. ओव्हर पिच आहे. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. ऑन द राईज ऑन द अप अँड व्हॉट एक्झिक्युशन. 6 रन. समाज सेवेची आवड त्याला हो. समाज सेवेची आवड त्याला आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला.
त्याची पर्सनॅलिटीकडे बघून अजय वाटतं की कुठल्या प्रकारची ताकद त्याला वापरायची गरज नाही आहे. फक्त फ्लिक्स ऑफ द रिस्ट समोर एक्झिक्यूट केला, फटका ऑन द राईज आपण बघितला आणि तो सहज निघून गेला, तो त्या रेलिंगच्या पलीकडे. षटकार. ताकदवान खेळाडू आहे आणि त्याच्या पुढ्यात जर बॉल असेल तर निश्चितच तो सोडणार नाही. एक आकुटप्प्याचा बॉल त्याला पोल केलं, षटकार प्राप्त केला आणि त्यानंतर माइंड गेम होता, थोडासा बॉल पुढे ठेवण्याचा प्रयत्न होणार होता. या अगोदर खरं तर एक आकुटप्प्याचा बॉल परत टाकला होता जो वाईट घोषित केला पंचांनी आणि त्यानंतर गोलंदाजाकडे ऑप्शन फार कमी राहिले होते, त्याचा फायदा उचलला आहे. हो निश्चितच ओव्हरपेच चेंडू बरोबर बॅटच्या समोर भेटला आणि तो षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, उंच गेला चेंडू, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक दूरवर नाही आहेत, जज करताय, चेंडूच्या खाली बघायचं आहे आणि इथे काय होतंय. एक खेळाडू लॉंग वरून, एक खेळाडू मिड विकेट करून, एक खेळाडू सर्कलच्या आतमधून मागे गेला, त्याने प्रयत्न चांगला केला, त्याच्या हाताने चेंडू ब्रश झाला. बघा आपण ॲक्च्युली ते बघू शकता, फिंगर आपण बघितलं, रोल केले, बॅक ऑफ द लेन चेंडू टाकला होता आणि सर्कलच्या आतमधला खेळाडू बरोबर चेंडूच्या खाली आला. कुठल्या प्रकारचा कॉल नाही 3 खेळाडूंमध्ये की मी घेऊ शकतो हा झेल आणि त्यामुळेच इथे मात्र होत आहे ती मात्र मिस्टेक. ऑलराऊंडर आगरी कलाकार जयेश पटेल आमच्यामध्ये इथे जॉईन होतात या VIP डाईसवर. A1 जोडीचे खास मित्र आहेत, आलिमगरवरून आलेले आहेत आणि त्यांच्याकडून A1 जोडीसाठी खास एक गिफ्ट आहे. स्वप्नीलने प्रयत्न चांगला केला, राहुल सुद्धा डीपमध्ये होता आणि विजय सुद्धा होता. आता मात्र पुन्हा एकदा संधी, झेल उडालाय, गोलंदाजाने सांगितलं मी घेऊ शकतो, झेल चेंडूच्या खाली येतोय आणि आउट. कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. आता मात्र कॉल आला की मी घेऊ शकतो, आय विल टेक, माझा झेल आहे अँड बिग विकेट. आदित्य शेट्टी बॅक टू द पॅव्हिलियन. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची, सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार. खूप चांगली मला माहिती सुद्धा मिळते अजय घरतकडून. आमनेपाडा MD आमनेपाडा जी क्रिकेट स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अवॉर्ड स्वीकारला होता खेळाडूने. बघा एकाच गोलंदाजाने मागोमागच्या 2 चेंडूवर आपल्या संघाला एक मोठी संधी निर्माण करून दिली होती. एक संधी हुकली पण एक संधी मात्र त्याने स्वतःहून गमवू दिली नाही आणि स्वतःच्या हातामध्ये सेफ हँडमध्ये बॉल अँड कॉट्सचा एक अप्रतिम झेल टिपत असताना एक मोठा धक्का दिला आहे तो जितू पॅकर नवघर या संघाला. संघाची परिस्थिती खूप चांगली होती तरी मात्र शंका नाही, पण इथे मात्र बघितलं की पॉवर प्ले सुरू याचा फायदा उचलायचा होता आदित्य शेट्टीला. हा सुद्धा चेंडू बाहेर पाठवून द्यायचा होता पण चेंडू मात्र बरोबर वरती उभा राहिला लिडिंग एज घेऊन. मिस टाइम स्ट्रोक झाला तो आणि त्याचा झेल स्वतः आदित्यने टिपला. बॉटम हँडचा वापर करायचा होता, मागेचा चेंडू बाल 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 बच गए. नवीन आला फलंदाज स्ट्रायकिंग यायला तुम्ही बघता मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज नौके आहेत, दोन्ही फलंदाज अजून अकाउंट ओपन करायचं आहे. सतीश चव्हाण इथे खोता बोलू शकला नाही पहिल्या चेंडूवर जो फेस करत होता. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सरासरी खूप चांगली आहे आणि हे आमचे प्रेक्षक बघा, फक्त प्रेक्षक नाही आज लहान मुलांनी अक्षरशः गर्दी केली आहे, डोक्यावर घेतलं आहे मैदान. हे सुद्धा तुम्ही येणारी पिढी पाहतात ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये याच मैदानावर खेळत असताना पाहायला मिळतील. या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये तुम्ही पाहतात भाजपा युवा मोर्चा स्टँड आणि भाजपा युवा मोर्चा स्टँडमध्ये सर्व युवा नवीन प्रेक्षक पाहायला मिळतात. तर मी विनंती करतोय निलेशजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. A1 जोडीचे A1 मित्र रितेश रोकडे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तर त्यांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तर आपल्यामध्ये ऑलराऊंडर आगली कलाकार जे इंस्टावर, फेसबुकवर, ट्विटरवर खास फेमस आहेत आणि खास चित्र देखील ते काढत असतात आपल्या. आणि आपण पाहू शकता सारा 408 ही आम्ही गिफ्ट दिले आमच्या निलेशजी पाटील यांनी. अतुल श्री मेघनाथ पाटील यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. श्री मेघनाथ पाटील यांना देखील शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आमच्या A1 जोडीचे A1 शिलेदार निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीप. विजय तरे फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह केला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येत आहेत आणि चेंडू तोपर्यंत कव्हर करतो तोपर्यंत एकच धाव येते या चेंडूवर. खूप चांगली आपण बॅट बघितली. सारा 4008 म्हणजे सारा म्हणजेच निलेश पाटील यांच्या कन्येचं नाव सारा निलेश पाटील आणि 4008 म्हणजे त्यांच्या गाडीचा नंबरसुद्धा आहे. येस तुम्हाला ते स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते.
तर खाचा मारलेली ती बॅट आहे. साराचं खूप सुंदर नाव तिथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते, कोरलं आहे आणि त्याच्या खाली 4008 निलेश दादांच्या गाडीचा नंबर. एक धाव मी त्या चेंडूर, धावसंख्या एकने पुढे सरकेल मला सांगते सुभाष. एकूण अंकी झाले 27 धावा. एका धावेने अक्षय पाटीलने खातं उघडलं आहे. आता मात्र मिडल ऑर्डरवर खूप मोठी जबाबदारी आली आहे, कारण अक्षय सोनी, आदेश शेट्टी, योगेश सारखे आघाडीचे फलंदाज स्तंभूत परतलेले आहेत. विजय तरे थोडासा दूर जात असताना राऊंड विकेट. हा चेंडू लेक्सीच्या किंचीचा बाहेर होता, तो सुद्धा अटेम्प्ट केलाय. मागे जातो चेंडू, खूप वेगाने फटका चटका लागलाय. चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतो डी फाईन लेगमध्ये आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. लेगस्टिकच्या किंचीचा बाहेरून निश्चितच निघून जात होता. इथे मात्र जे आपण चेंडू बघितला, पण तिथे मात्र त्याला छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला, स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बॅटची बाहेरची कड घेऊन चेंडू मागे निघून गेला आणि शॉर्ट फाईन लेगमध्ये थोडीशी चूक झाली आणि याचा फायदा उचलला आहे. 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 29. 66 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहेत. 3 गडी बाद झालेत. धावसंख्या 29. फुल टॉस आहे आणि काय एक्झिक्यूट केलाय, फेकून दिलाय चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, खूप उंच गेलाय. षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतरून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्ली. चेंडू टाकण्याच्या अगोदर जर विकेट किपरची मुवमेंट जर बघितलं, विकेट किपर सांगतो की ऑफ स्टंपच्या बाहेर टाक, ऑफ स्टंपच्या बाहेर टाक, ऑफ स्टंपच्या बाहेर टाक. पण इथे मात्र एक्सपेरिमेंट करायला गेला गोलंदाज विजय तरे आणि त्याच्यावर ठोकलाय षटकार. पहिल्या षटकात त्याने 11 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली होती. पण या षटकामध्ये आपण बघितलं तर आतापर्यंत 1, 2 आणि 6 म्हणजे एकूण 9 धावा त्याने 3 चेंडूत खर्च केल्या आहेत आणि धावसंख्येला एक वेगळा आकार मिळतो. धावसंख्या धावफलक 35 धावा, 3 गडी बाद. अजून 31 धाव्यांची गरज आहे. 66 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि असं वाटतंय की आदित्य बाद होऊन दे काय हरकत नाही आहे, अक्षय बाद होऊन दे हरकत नाही आहे, योगेश लवकर तंबूत परतला काय हरकत नाही आहे. पण आम्ही आमची लढाई चालू ठेवणार, आम्ही आमचं इथे युद्ध चालू ठेवणार, आम्ही आमचा लढा चालू ठेवणार. चेंडू पाठवायचा आहे, पंच चेंडू मागतायत आणि बघायचं आहे त्या लढ्याला कशाप्रकारे मात्र मैदानावर फलंदाज आणि गोलंदाज उत्तर देणार. अजय माझ्यासोबत आहे. फुल टॉस चेंडू होता आणि त्याच्यावर चांगला प्रहार, जो विकेट किपर सांगत तशा गोष्टी घडल्या नाही, पण इथे मात्र प्रयोग करण्याचा प्रयत्न केला विजयने, त्याच्यावर एक मोठा फटका पाहायला मिळाला. विकेट किपरकडे जरी तुम्ही लक्ष दिलं नसतं तरी चाललं असतं, परंतु लेंथचं काय, त्याने तर लाईन तुम्हाला सांगितली होती की ऑफस्टिकच्या बाहेरची पाहिजे, परंतु लेंथ काय होती, फुल टॉस होती, एक पर्वणी होती फलंदाजासाठी आणि त्या पर्वणीचा पूर्णपणे फायदा उचलला आहे बॅटरनं. एक उत्तुंग षटकार, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. 31 स्टिल रिक्वायर. हो, चांगला प्रयत्न, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. काय उत्तर दिलं षटकाराचं, ब्लॉक होल, अनप्लेबल डिलिव्हरी. ॲक्शन रिप्ले आपण बघूया की इथे मात्र चेंडू अजिबात न खेळण्यासारखा होता. इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि बरोबर 2 पायांच्या मधून चेंडू, आय थिंक 2 पायांच्या मधून चेंडू निघून जातोय, फरार होतोय, यष्टी वाकवतोय, फलंदाज बाद. सरळ येणारा चेंडू अशा प्रकारे फलंदाज कसा खेळू शकतो, म्हणजे एक षटकार ठोकल्यानंतर अजय इथे मात्र त्याला स्वतःवर कंट्रोल नाही राहिला, संयम नाही राहिला आणि पुन्हा तोच फटका, त्याचा पॅटर्न स्ट्रोक असावा बहुतेक, आणि तो फटका खेळण्याच्या नादामध्ये त्याने अक्षरशः स्वतःला ब्लॉक करून घेतलं आणि इथे मात्र अनप्लेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. फार घातक बॉल होता हा. बॉल पाहता कुठेतरी त्या चेंडूला सन्मान देणं फार गरजेचं होतं, परंतु अगोदरच ठरवलं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट, तो फलंदाज स्ट्रॉंग देखील होता, पण ह्या चेंडूवर तिकडे खेळणं फार कठीण होतं. परफेक्ट यॉर्कर लेंथ बॉल होता मिडल स्टंपच्या दिशेनं आणि अखेर फलंदाज बाद झालाय. आमच्या माळवणीमध्ये एक म्हण आहे, येवच दिला साधेल तर दळीदळ कशात बाधेल. तुम्ही आधीच ठरवून ठेवलेला फटका होता आणि तो चेंडू ओळखण्याच्या आधीच तुम्ही तो फटका ठरवला आणि त्याच्यात तुम्ही मात्र फसलात, फलंदाज बाद झाला. ही आमची मालवणीत एक म्हण आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा मग विजय ऑप्शनच्या बाहेर, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, फलंदाज येत आहे स्ट्रायकिंग एंडला, स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि पंच सिग्नल करतात 22. वाईड यॉर्कर होता, अत्यंत भेदक आणि वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर, तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, बघितलं मिस्टेक झाली विकेट किपरकडून आणि बाईच्या स्वरूपात धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा येत आहेत मैदानावर. वडू नवकर या संघासाठी, चितू पॅकर नवकर. धावसंख्या 36, अजूनही 30 धावांची आवश्यकता. या षटकातले चेंडू शिल्लक आहे तो 1, म्हणजे एकूण 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावा करायचे आहेत. चांगला फटका, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट, शफल झाला आणि ऑन साइडला काय क्रॅकिंग शॉट, सीमारेषेबाहेर 6 धावा.
होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग. मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा जबाबदारी सांभाळत आहेत सर्व फलंदाज आणि जबरदस्त बॅटिंग करतायत. जितू पॅकर नवघर संघाचे फलंदाज 42 धावा कुठल्याच मैदानावर 14च्या गतीने 3 षटकांमध्ये आणि आता मात्र 24 धावा करायच्या आहेत आणि सरासरी आता मात्र रिक्वायर्ड रन रेट अजून खाली आला आहे. म्हणजे षटकामागे 8 धावा करायच्या आहेत आणि बघायचं आहे 24 धावा कशाप्रकारे पूर्ण करतील की इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतील ते चौदरपाडा संघाचे गोलंदाज. हे सांगण्यासाठी थोडीशी विश्रांती मी घेतो पण कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो माझा समालोचक मित्र. या आपण ऐकूया अजय घर त्याचा आवाज. धन्यवाद. थैंक यू सो मच प्रसाद परब. आप देख रहे हैं स्क्रीन पर इस समय विष्णु पाटिल साहब को, बरोडी के एक बहुत ही बेहतरीन और लेजेंड क्रिकेटर और माजी सरपंच बरोडी के, उनके साथ अन्य मेहमान एडवोकेट परेश पाटिल भी वहाँ पर मौजूद है. कई सारे मेहमान नज़र आ रहे हैं. सभी का हार्दिक स्वागत. 42 रन बने हैं 4 विकेटों के नुकसान पर. ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं. विकेटें तो चटकाई है बॉलर्स ने पहले 3 ओवर के खेल में, लेकिन रनों पर जो रोक लगानी थी उसमें असफल रहे हैं टाइगर 11 चौदरपाड़ा के गेंदबाज. जीतू पैकर्स नवघर भायंदर नवघर टीम 66 रनों का पीछा कर रही है. समीकरण थोड़ा आसान हो गया है. 18 गेंदों में 24 रनों की आवश्यकता है. ठीक 8 रन प्रति ओवर के हिसाब से यहाँ से रन्स बनाने की चुनौती है. अभी तक 2 गेंदबाजों का ही इस्तेमाल किया गया है. विजय तरे अपना स्पेल समाप्त कर चुके हैं. महंगे साबित हुए. 2 ओवर्स में उन्होंने 26 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया. आदित्य ने 1 ओवर किया है, वो भी काफ़ी खर्चीले साबित हुए हैं. 15 रन उन्होंने खर्च किए थे. 1 विकेट मिला है. बॉलिंग में परिवर्तन. चौदरपाड़ा के सीनियर गेंदबाज विलास आक्रमण पर आते हुए. सचिन पाटिल के पास स्ट्राइक. बेहतरीन गेंद, लेकिन विकेट कीपर से ये गेंद रुकी नहीं है. बॉलर काफ़ी एक्साइटेड नज़र आए वहाँ पर. उन्होंने ज़ोरदार अपील करनी शुरू कर दी थी, लेकिन शायद बल्ले का किनारा लगा था. जी हाँ, अंपायर का कोई इशारा नहीं आया तो बल्ले से गेंद लगी थी. मौका नहीं था शायद. बल्ले के नीचे ही पहला बाउंस वहाँ पर हुआ था गेंद का, लेकिन अच्छी शुरुआत की है गेंदबाज विलास ने. और यदि टाइगर 11 को मैच में वापस आना है पूरी तरह से तो विलास को फर्स्ट क्लास गेंदबाजी करनी होगी इस ओवर में. पॉइंट पर एक खिलाड़ी है, एक शॉर्ट थर्ड मैन है, एक शॉर्ट फाइन लेग है, एक बैकवर्ड स्क्वायर लेग. ये 4 खिलाड़ी सर्कल के अंदर और 5 खिलाड़ी बाउंड्री पर. तेज गेंद थी ये, लेग स्टिक के थोड़ी सी बाहर निकल गई है. वाइड का इशारा. विलास एक ऐसे बॉलर है जिनके पास काफ़ी सारे वेरिएशंस है. सिद्दीक जी कॉमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए. सिद्दीक जी. एक और फुल लेंथ गेंद ऑन ड्राइव किया था, लेकिन सीधे फील्डर के पास. खेल को धीमा करने का प्रयास ज़रूर हो रहा है गेंदबाज द्वारा और कुछ विकेटें निकालने की कोशिश भी हो रही है. थोड़ी अटैकिंग गेंदबाजी देखने को मिल रही है जो कि अच्छी सोच मानी जा सकती है. स्थिति वैसे देखी जाए तो जीतू पैकर्स भाईंदर नवघर टीम की मजबूत नज़र आ रही है. स्कोर 45 पर पहुंच चुका है. 16 गेंदे 21 रन. धीमी गति की गेंद इस बार पूरी तरह से चकमा दिया. बहुत ही चतुराई भरी गेंदबाजी. ये अनुभव है विलास का, कई सालों का तजुर्बा है उनके पास. और जैसे कि मैंने पहले ही कहा कि इनके पास काफ़ी सारे वेरिएशंस है. और ब्रेक गेंद थी, स्लॉक करना चाहते थे ऑन साइड में बल्लेबाज. हमारे साथी कमेंटेटर सिद्दीक जी भाबे, आपसे रिक्वेस्ट है, आपको वीआईपी डाइस पर पहुंचना है. जोरदार अपील और इस बार अंपायर की उंगली ऊपर उठती हुई आखिरकार सफलता दिलाई दी अपनी टीम को विलास ने. थँक्यू. तर एक सामना जो राहिला होता फोंडे आणि सरोलीपाडा, तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण बाब लक्षात ठेवा. उद्या तुम्हाला ठीक 6 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. मी विनंती करतोय फोंडे संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे सरोलीपाडा संघाचा कर्णधार उद्या तुम्हाला 6 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. उद्या सामना होणार आहे तुमच्यामध्ये. आणि एक 40+ चा जो सामना शिल्लक आहे, जयदुर्गा सुरई बी
आणि चौथा हिरवा मानकोली बी सकाळी 10 वाजता. बाळाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि फुंडे उरण या दोन संघादरम्यान उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि फुंडे उरण या दोन संघादरम्यान उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता इथे सामना होणार आहे. आणि 40+ मध्ये न्यू 40+ मधील चौथा हिरवा मानकोली बी आणि जयदुर्गा सुरी बी अशा सकाळी 9:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं. 10 वाजता सामना सुरू होईल. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप. 14 गेंदों में 21 रनों की आवश्यकता है. नए बैटर आए हैं उदय पाटिल और ये भी काफ़ी अनुभवी खिलाड़ी है. लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज. दूसरी वाइड गेंद इस ओवर की. स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 5 विकेटों के नुकसान पर. कप्तान अक्षय पाटिल क्रीज पर मौजूद है. एक सिक्सर के साथ 8 पर बैटिंग करते हुए 3 गेंदों का मात्र सामना किया है. मैच में अभी भी काफ़ी रोमांच देखने को मिल रहा है. ये पहले राउंड का मुकाबला है दोनों टीमों के बीच में. फुल टॉस स्विंग किया ऑन साइड में. फील्डर है डीप में लेकिन फील्डर के सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर. 6 रन. महाराष्ट्रात वाजलाय डंका, आता कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाजकार्याचा. बहुत ही तगड़ा प्रहार तगड़े बल्लेबाज उदय पाटिल द्वारा जो से फुल टॉस से उसका पूरा फायदा उठाया और इस सिक्सर के साथ 50 रन पूरे होते हुए जीतू पैकर्स भाईंदर नवगढ़ टीम के रन संख्या 52 पर पहुंच चुकी है. 13 गेंदों में अब 14 रन मात्र चाहिए जीतने के लिए. अच्छा ओवर ज़रूर घट रहा था लेकिन ये बड़ी कमज़ोर गेंद रही. अगली गेंद. एक और कमज़ोर गेंद. इस बार शॉर्ट ऑफ लेन थी. दिशाहीन रही. वाइड का इशारा. हालांकि खेलने का प्रयास ज़रूर किया था बैटर उदय पाटिल ने. जोरदार पंच लगाना चाहते थे. कवर्स की दिशा से खेलना चाहते थे. रन बॉल समीकरण. बेहतर लंबाई वाली गेंद थी. बेहतर दिशा भी थी. स्टंप्स पर रखा था. फुल लेंथ ड्राइव किया कवर्स में और डीप में इससे पहले कि फील्ड किया जाता. 1 रन. सेंसिबल बल्लेबाजी उदय की. स्ट्राइक अपने पास रखते हुए अगले ओवर के लिए. तो इस तरह से 4 ओवर्स का खेल समाप्त होता हुआ. रन संख्या 54. थँक यू. 5 विकेटों के नुकसान पर. तर जो सामना उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता खेळला जाणार आहे. फुंडे उरण आणि बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा याने ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. आणि तदनंतर जो 40+ मधील न्यू 40+ मधील 2 संघ आहेत. जयदुर्गा सुरई बी न्यू 40+ आणि चौथा हिरवा मानकोली बी न्यू 40+ या 2 संघांनी सकाळी 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. ओवर टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू. प्रसाद परब है मेरे साथ कमेंट्री बॉक्स में. प्रसाद, विकेटें ज़रूर 5 गिरी है लेकिन बल्लेबाजों ने आक्रामकता दिखाई है और इस पारी में हम देखें तो अभी तक 6 छक्के लगे हैं और उसी वजह से कहीं ना कहीं नवगढ़ टीम की स्थिति काफ़ी मजबूत नज़र आ रही है. 12 गेंदों में 12 रन चाहिए. हो निश्चितच. म्हणजे आपण हे बघितलं अजय की सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये फलंदाजांनी मात्र आपलं काम चोख बजावलं. म्हणजे येणाऱ्या नंतरच्या ऑर्डरवर कुठल्या प्रकारचा दबाव राहणार नाही, कुठल्या प्रकारचं प्रेशर राहणार नाही आणि तो प्रयत्न मात्र बाकीचे फलंदाज इथे करत आहेत. आपण बघितलं आतापर्यंत 4 षटकं झाली आहेत, 54 धावा. त्यामुळे अर्धलक्ष काय मी तर म्हणेन फक्त आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं म्हणायला हरकत नाही आहे. आघाडीच्या फलंदाजांनी 5 फलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे आता नंतरच्या फलंदाजावर जास्त दबाव नाही आहे, प्रेशर नाही आहे आणि मात्र रन बॉल इक्वेशन आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. कई बार चीज़ें काफ़ी आसान लगने लगती है क्रिकेट के खेल में और इंसान की ये फितरत भी है. आसान चीज़ों की तरफ ज़्यादा इंसान ध्यान भी नहीं देता है और वो चीज़ें कई बार मुश्किल भी बन जाती है. करण तरे आए हैं. बेहतरीन गेंद. अंपायर की उंगली ऊपर उठ गई है. लेग बिफोर के रूप में ये विकेट झटक लिया है उदय का करण तरे ने. जीवाचा जीवलग दिलाचा राजा हो, जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला ठाणे भिवंडी शहरात. तर जून अंदुर्गी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच महेंद्र रवींद्र पाटील या मान्यवरांना विनंती असेल, आमच्या एवन जोडीकडून विनंती असेल, आपण व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा. विनंती असेल जून अंदुर्गी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच श्री महेंद्र रवींद्र पाटील, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा.
खतरनाक ढंग से गेंद टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई, शार्प इन कटर थी और गेंद की जो लेंथ थी उसको जज नहीं कर पाए थे ठीक तरह से बल्लेबाज। एक ऐसी गेंद जिसको फ्रंट फुट पर खेल सकते थे लेकिन बैक फुट पर खेलने का प्रयास किया था उदय पाटिल ने, पूरी तरह से चकमा खा बैठे और लेग बिफोर के रूप में आउट हुए हैं। 7 रनों का योगदान दिया उन्होंने। छठे विकेट का नुकसान हुआ है। यहाँ से कुछ डॉट गेंदें और ज़्यादा दबाव बना सकती है नवगर के बल्लेबाजों पर। नए बल्लेबाज जितेंद्र कटव। करण तरे अपने ओवर की दूसरी गेंद लेकर फिर से स्टंप्स पर अटैक करने का प्रयास, ऑन साइड में खेल दिया है। डिप मिड विकेट की दिशा से फील्डर आते हुए एक ही रन लेने का अवसर विजय तरे फील्डर के रूप में वहां पर मौजूद है। और जो आमने पड़ा में टूर्नामेंट हुआ था उसमें बेस्ट फील्डर का अवार्ड उनको मिला था। तो हालिया फॉर्म तो अच्छा रहा है टाइगर 11 चौधरपाड़ा के खिलाड़ियों का। इस मैच में स्कोर भी ठीक ठाक बनाया गया उनके बल्लेबाजों द्वारा। राम ने खासतौर पर बहुत अच्छी बैटिंग की। क्लीन बॉल्ड, लाजवाब गेंदबाजी, एक और विकेट झटकते हुए करण तरे। देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। क्या कमाल की बॉलिंग हो रही है, लगातार तेज इन कटर्स डाले जा रहे हैं और बल्लेबाज चारों खाने चित होते हुए नजर आ रहे हैं। 3 गेंदों के भीतर इस मैच का रुख जो है वो थोड़ा सा पलटते हुए गेंदबाज करण तरे। नए बैटर राज जैन क्रीज पर पहुंचते हुए 7 खिलाड़ी आउट हो चुके हैं। रन संख्या 55, लक्ष्य है 66 का। अभी भी 11 रन चाहिए, 9 गेंदें शेष है। प्रसाद, एक तरफा कहीं ना कहीं लग रहा था मैच ओव्हर सुरू होने से पहले, लेकिन अब सनसनी फैल गई आहे। हो, अशा पण कित्येक सामने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण बघितलेत जिथे मात्र शेवट षटकापर्यंत सामने आले असताना 7 धावा अशा 2 सामने आपण कालच्या दिवसात आपण बघितले आणि आजच्या दिवसात बघितले की ती मात्र चेस झाली नाही धावसंख्या। बघायचं आहे त्या क्षणाला किंवा त्या मोमेंटला हा सामना जाणार का। यहाँ से ये मैच किसी भी दिशा में जा सकता है। 9 गेंदें शेष, 11 रन चाहिए। इस बार किसी तरह से बल्ले पर लिया है, फिसल गए थे वहाँ पर स्ट्रोक खेलने के बाद राज जैन, लेकिन सिंगल आसानी के साथ आखिरकार कंप्लीट किया है। एक रन के लिए अब संघर्ष मैदान में नजर आता हुआ। एक गेंद काफ़ी महत्वपूर्ण बन गई है इस मैच में। 8 गेंदों का खेल बाकी है, 10 रन चाहिए जीतू पैकर भाईंदर नवघर को। बल्लेबाज ज़्यादा आक्रामक खेलने के चक्कर में कहीं ना कहीं आउट होते रहे हैं। रेगुलर इंटरवल्स में विकेट्स का पतन यहाँ पर होता रहा है और वो कहीं ना कहीं अब थोड़ा चिंता का विषय बनता हुआ नवघर टीम के लिए। करण की अगली गेंद, सामना करेंगे जितेंद्र। इस बार ड्राइव किया बहुत खूबसूरती के साथ, इनसाइड आउट खेला है, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर गेंद, 4 रन। कमाल का स्ट्रोक, कमाल की टाइमिंग और जानबूझकर हवा में खेला था उन्होंने, क्योंकि एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी सर्कल के अंदर थे, उनको क्लियर करना था और पर्याप्त एलिवेशन था स्ट्रोक में। टाइमिंग गजब की थी। 4 रन मिले। चौके के साथ रन संख्या उछलती हुई आगे बढ़ती हुई 60 रन 7 विकेटों के नुकसान पर। अब गेंदें शेष है 7, रन चाहिए मात्र 6। काफ़ी अच्छा ओवर घट रहा था, लेकिन इस बार थोड़ी विड दे बैठे और बल्लेबाज को कोई दिक्कत नहीं आई। जिस तरह से उन्होंने विकेट चटकाए, जैसे हम अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में गेंद जब पुरानी होती है वो उसको रिवर्स स्विंग होते हुए देखते हैं, उसी तरह से उनकी गेंदबाजी रही। हालांकि ये टेनिस बॉल है, इसमें कोई सीम वगैरह होता नहीं है वैसे देखा जाए तो, और रिवर्स स्विंग तो नहीं कहेंगे हम, लेकिन ज़रूर कुछ उस तरह की झलक देखने को मिली। संघर्ष अभी भी जारी है बीच मैदान में। अब समीकरण लेस देन रन बॉल है। कवर पॉइंट की तरफ एक खिलाड़ी, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, एक बैकवर्ड स्क्वायर लेग है।
पेश रहा था स्ट्रोक, लेकिन फील्डर तक कैरी नहीं हुई गेंद और एक तेज सिंगल। थँक्यू. अच्छा क्षेत्ररक्षण जरूर था. 6 गेंदे शेष, 5 रन चाहिए. तर मी विनंती करतो A1 जोडीला आपल्या शुभ हस्ते आपण माजी सरपंच ग्रामपंचायत भुरोडी आणि भिवंडी टेनिस क्रिकेट भिवंडी तालुका ग्रामीणचे माजी अध्यक्ष श्री विष्णू दिनकर पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. मान्यवरांना महाराष्ट्राचं महावस्त्र, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. A1 जोडीचे A1 मित्र आहेत आणि हसतमुख व्यक्तिमत्व आहेत विष्णूजी पाटील. तदनंतर दत्ता बळीराम पाटील ज्या सौभाग्यवती त्यांच्या सौभाग्यवती सुरई सारंग ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आहेत ते श्री दत्ता बळीराम पाटील हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मी A1 जोडीचे A1 शिलेदार विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर सुकेजी डाकी यांना विनंती करतोय त्यांचा देखील शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. तदनंतर अरुणजी पाटील यांचे बंधू सदानंद बबन पाटील सुरई हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर A1 जोडीचे A1 शिलेदार सुकेजी डाकी यांच्या शुभ हस्ते होतोय. आणि ज्यांचं नुकताच आगमन झालं जुनंदिर्की ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री महेंद्र रवींद्र पाटील यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मी विनंती करतोय सुकेजी डाकी यांना आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र रवींद्र पाटील जुनांदिर्की ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच यांचा शुभ सन्मान करावा. ओवर टू कमेंट्री बॉक्स. आखिरी ओवर की शुरुआत 5 रन चाहिए थे 6 गेंदों में, लेकिन पहली गेंद पर सिंगल लिया है बल्लेबाज ने, फ्लिक किया था डिप स्क्वायर लेग की तरफ जितेंद्र ने. अब 5 गेंदों में 4 रन चाहिए. विलास गेंदबाजी करते हुए और पूरी जिम्मेदारी विलास के कंधों पर यहाँ पर मैच जिताने की टाइगर 11 चौधरपाड़ा टीम के लिए. जीतू पैकर भाईंदर नवगढ़ टीम रनरअप टीम के ट्रॉफी की कारिवली का वो टूर्नामेंट जो कालवार में खेला गया था, डे नाइट टूर्नामेंट. ज़बरदस्त प्रदर्शन जीतू पैकर नवगढ़ टीम का रहा था और इस मैच में भी अच्छा मौका है उनके पास मैच जीतने का. हालांकि क्रिकेट है, क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और कभी भी कुछ भी हो सकता है. 5 गेंदे 4 रन. अगली गेंद का सामना करेंगे राज जैन. अंपायर ने रोका है गेंदबाज को. शायद जो शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी काफ़ी फाइन थे वो विकेट कीपर के पीछे लगभग आ रहे थे और कुछ वही चर्चा वहाँ से विकेट कीपर से अंपायर ने की और फिर से अब अंपायर अपनी जगह पर चले गए हैं अजीम हमदुल्ले. अगली गेंद. ओहो हो, गेंदबाज के रिएक्शन से लगता है कि ये कैच ड्रॉप हुआ है. वेलकम पंकज तरे. पंकज तरे यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे धनाजी थळे यांचं देखील इथे शुभागमन होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चार गेंदे 4 रन. जबरदस्त मैच. कल वडौली बी टीम आखिरी ओवर में 7 रन नहीं बना पाई. आज कुडुस टीम 7 रन एक ओवर में नहीं बना पाई. यहाँ पर क्या 5 रन डिफेंड किए जाएंगे विलास द्वारा. लाजवाब गेंदबाजी, जोरदार अपील और आउट. अंपायर की उंगली आसमान की ओर. 8वें विकेट का पतन. सुकेश दाकी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. सुकेश दाकी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. दोनों अंपायर्स एक दूसरे से चर्चा कर रहे हैं. बहुत कुछ घट रहा है इस मैच में. राज जैन थे स्ट्राइक पर. और आउट होकर पेविलियन में लौटते हुए तो कहानी में रोचकता बढ़ती हुई. 3 गेंदों में 4 रन चाहिए. फुल लेंथ गेंद थी. विलास बहुत चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे हैं. टो पर लगी है. जहाँ फ्लिक करना चाहते थे वहाँ पर गेंद और बल्ले में कोई मुलाकात नहीं बना पाए और काफ़ी विश्वसनीय अपील थी. बल्लेबाज को शायद लगा कि बल्ला लगा है और थोड़ी देर के लिए रुके भी थे.
मुख्य अंपायर ने फिर स्क्वायर लेग अंपायर से जाकर पूछा कि कहीं बल्ला तो नहीं लगा है और फिर से कंफर्मेशन दे दिया कि बैट्समैन आउट है। कमाल का मैच, 3 गेंदे 4 रन, 2 ही विकेट्स बचे हैं। मैच यदि टाई होता है तो सुपर ओवर, और सुपर ओवर की प्रतीक्षा क्या खत्म हो जाएंगी इस मैच में। ये 7वीं रात का खेल है, डे नाइट टूर्नामेंट खेला जा रहा है। कई ऐसे मौके आए जब लगने लगा था कि सुपर ओवर हो जाएगा, लेकिन सुपर ओवर अभी तक एक भी नहीं हुआ है। नए बैट्समैन अविनाश जो सामना करेंगे अगली गेंद का। 3 गेंदे 4 रन, सामने लॉफ्ट कर दिया है, गगनभेदी स्ट्रोक, 6 रन, मैच फिनिश कर दिया है अविनाश ने। लाजवाब स्ट्रोक। सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची, सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार। बहुत ही रोमांचक मैच ये, और इस मैच को जीत लिया है जीतू पैकर्स भाईंदर नवघर टीम ने। लगभग खडे खडे ही Thank you. खेल दिया था। चौदरपाडा संघाचा कर्णधार आम्हाला भेटल्याशिवाय आपण जायचे नाहीये. चौदरपाडा संघाचा कर्णधार आणि आलिमगड संघाचा कर्णधार आपण त्वरित आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आलिमगड संघाचा कर्णधार आणि चौदरपाडा संघाचा कर्णधार. तर इथे काही मान्यवर आलेले आहेत. मी विनंती करतोय आमचे A1 जोडीचे A1 शिलेदार सुकेजी डाकी यांना आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे. जयेश पाटील आगरी ऑलराऊंडर, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर नक्कीच खूप काही आपल्या आगरी समाजाबद्दल असतं जयेश पाटीलचं. तर त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आपल्या आगरी समाजाचं एक भूषण आहे आणि आपल्या आगरी समाजाबद्दल बऱ्याचशा गोष्टी मी सुके